छत्रपती संभाजीनगर शहरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट स्वारांवर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी कारवाई केली आहे। तसेच यापुढे देखील शहरामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट स्वारांवर कारवाई करण्यात येईल असं पोलीस उपायुक्त नितीन बगाटे म्हणाले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काही तरुणांकडून बुलेटला कर्णकर्कश सायलेन्सर लावले जातात। सार्वजनिक ठिकाणी हे कर्णकर्कश सायलेन्सर मोठ्या आवाजात वाजवले जातात। यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह आजारी रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागतो। ही बाब लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी क्रांती चौकामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांच्या विरोधात जोरदार कारवाई केली आहे। यावेळी अवघ्या तासाभरात त्यांनी 10 जणांवर कारवाई केली। पोलीस उपायुक्त नितीन बगाटेंनी केलेल्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून सकारात्मक प्रतिक्रिया पुढे आल्या। शहरामध्ये कर्णकर्कश आवाज करत बुलेट चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं पोलीस उपायुक्त नितीन बगाटे म्हणाले आहेत। जे मॉडिफाईड सायलेन्सर्स असतात असा सेम कुठं आम्ही काही दिवसांपूर्वी तिथे क्रांती चौकात लावलेला आहे, पण तरी सुद्धा बरेचसे व्हायोलेटर्स जे आहेत जे बुलेट स्पेशली ते आपले मॉडिफाईड सायलेन्सर घेऊन कंटिन्युअसली कर्णकर्कश सायलेन्सरनी शहरवासियांना फार त्रास होत आहे त्याचा। त्या अनुषंगाने आम्ही आता पुन्हा एकदा क्रांती चौकात आम्ही उभे असताना ते कर्णकर्कश सायलेन्सरवर कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई यापुढे चालू राहील। असे जे कोणी मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करून शहरवासियांना त्रास देतील तर ते जप्त करून आम्ही पुन्हा एकदा शहर सुशोभीकरणासाठी असा जो पुतळा आपण उभारलेला आहे क्रांती चौकामध्ये तसे पुतळे पुन्हा आपण शहर सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेला हस्तांतरित करू। धन्यवाद।